ओम श्री साईराम. इसवी सन 1929 साली जून महिन्यात गोविंद रघुनाथ दाभोलकर उर्फ हेमाडपंथ यांनी श्री साई सच्चरित्र हा मराठी भाषेतील ओविबद्ध ग्रंथ लिहून पूर्ण केला. आज या ग्रंथाला जवळपास 92 वर्ष पूर्ण झालेली आहेत. सद्गुरू श्री साईबाबांबद्दलचा हा एकमेव आधारभूत आणि अतिश्रेष्ठ असा ग्रंथ आहे. साई भक्तांसाठी खरं तर हीच भगवद्गीता आहे. साई भक्तांसाठी हेच कुराण आहे आणि समस्त साई भक्तांसाठी हेच बायबल आहे. आध्यात्मिक दृष्ट्या मराठी भाषेतील ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, दासबोध आणि गुरुचरित्र यांच्यासारखाच हा श्री साई चरित्र हा ग्रंथ आहे. पण बरेचसे लोक असा विचार करतात की मी इतक्या वेळा साई चरित्र वाचतो पण मला त्याचा फायदा होत नाही. मी इतकी पारायण करतो पण मला इच्छित अशी फलप्राप्ती होत नाही. खरं तर एखाद्या मेलगाडीच्या वेगाने ओव्या भरभर आपण जर वाचल्या तर मला असं वाटतं कोणताही फायदा होणार नाही. घाईघाईने अर्थाकडे लक्ष न देता पठण केलं तर मुख्य उद्देश कधीच सफल होत नाही. अक्षर ओळख म्हणून वाचता आली इतकंच ते काम होईल. अन्न खाऊन अन्नाचं रूपांतर रक्तात होतं तेवढंच ते पचनी पडतं हे अगदी खरं आहे. एक ओवी जरी अर्थ समजून आयुष्यात आचरणात आणली तर खरं तर आपलं संपूर्ण जीवन उजळून निघेल. म्हणून कदाचित संत नामदेव ज्ञानेश्वरीबद्दल असं लिहितात, श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी, श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. साई चरित्र ग्रंथाबद्दल हेमाडपंथ असं म्हणतात, कायसे भजन प्रेमाविण, वाचणे पोथी अर्थाविण, वाचले ते नाही संपले, पाहिजे ते कृतीत उतरले. म्हणजे आपण ग्रंथ जो वाचतो तो प्रत्यक्ष आचरणात आला पाहिजे, कृतीत आला पाहिजे. नाही तर आपलं वाचणं केवळ वर्तमानपत्र वाचले किंवा गोष्टीचे पुस्तक वाचले असं होईल. साई चरित्र खरं तर अर्थ समजून घेऊन वाचला पाहिजे. आपण साई चरित्र नीट जर वाचलं तर साईबाबांनी अनेक वेळेला कसं वाचावं याबद्दलचे दाखले ग्रंथात दिलेले आढळतात. 18व्या अध्यायामध्ये साठे यांना गुरुचरित्राचा सप्ताह पूर्ण होण्याच्या रात्री साईबाबा स्वप्नात दृष्टांत देतात आणि केवळ दृष्टांत देत नाही तर पोथी कशी वाचावी हे देखील सांगतात. हेमाडपंथ 18व्या अध्यायात म्हणतात, सप्ताह पूर्ण होता निशी, बाबा देशी, बाबा देती दृष्टांत त्यासी, निजकरी घेऊन त्या पोथीसी, अर्थ साठ्यांसी समजावित. स्वये स्थित निजासनी, समोर साठ्यांसी बैसवनी, गुरुचरित्राची पोथी घेऊनी, निरूपणी तत्पर. आपण जर अध्याय 41 वाचला तर 41व्या अध्यायात डहाणूचे बाळासाहेब देव यांच्या स्वप्नात बाबा जातात आणि त्यांना विचारतात, ज्ञानेश्वरी समजते का? आणि असं विचारल्यावर स्वतः बाबा सांगतात, बाबा वदती पोथी पडता, फारची आपण घाई करता. बाबा वदती पोथी पडता, फारची आपण घाई करता. वाचा पाहुती मज देखता, निकट बैसता मज पाशी. पोथी वाचून खरं ती कृतीत आली पाहिजे असा उल्लेख 21व्या अध्यायात बेळगावजवळ वडगाव येथे एका सत्पुरुषाचं दर्शन घेऊन शिर्डीला आलेल्या विनायक ठाकूरांच्या कथेत सापडतो. तिथे अशी ओवी ग्रंथकारांनी वापरली आहे,
तयासी म्हणती साईनाथ, अप्पांनी सांगितले ते यथार्थ, परी जेव्हा ते येईल कृतीत, पूर्ण मनोरथ ते होती. आपण जे वाचतो त्याचा अर्थ जेव्हा आपल्या आचरणात येईल तेव्हाच खरं तर आपलं मनोरथ पूर्ण होते. पोथी अर्थ समजून घ्यायची असेल, वाचायची असेल अर्थ समजून, तर एकाग्रता आणि चित्ताची स्वस्थता ही पाहिजे. 50व्या ओवीमध्ये ग्रंथकारांनी असं म्हटलंय, ना तरी ते नाही वाचत, श्रवणी सादर नाही कान, जेथे नवृत्ती एकतान, पारखी कवण शब्दार्था. 21व्या अध्यायात याबद्दल असं म्हटलंय, वाया गेले ग्रंथावलोकन, वाया शास्त्र परिशीलन, व्यर्थ हे सकळ पुस्तकी ज्ञान, अस्वस्थ मन जोवरी. जोवर आपलं मन अस्वस्थ आहे, आपण किती जरी अध्याय वाचले, हे अस्वस्थ मन तुम्हाला प्रत्यक्ष कृती करू देणार नाही. म्हणजे ज्या वेळेला सद्गुरू बाबांची पोथी आपण वाचणार आहोत त्यावेळेला मन अतिशय शांत स्थिर झालंच पाहिजे. 15व्या अध्यायात इतकी सुंदर उपमा दिली आहे. सबुरी आणि श्रद्धायुक्त सादर सेविता हे कथामृत, अतुडेल भक्ती प्रेमयुक्त, श्रोते कृतकृत्य होतील. खरं तर अतिशय सबुरी श्रद्धा वापरली आणि वाचन केलं तर श्रोते कृतकृतार्थ होतील. खरं तर पोथीचं वाचन करताना आपल्याला अनेक वेळेला आपण फक्त पोथी वाचत असतो आणि कितीतरी वेळेला आपलं मन मात्र आपल्याला विचारांच्या गर्दीत घेऊन जात असतं. ही विचारांची गर्दी टाळून मनाला पुन्हा पुन्हा खरं तर आपण त्या ओव्यांकडे बाबांच्या चरणी आणलं पाहिजे. बाबांची भक्ती का करावी, सद्गुरू साईनाथांच्या चरणी का जावं, याची सर्वांग सुंदर दाखले ग्रंथकारांनी अत्यंत छान भाषेत दिलेला आहे. 13व्या अध्यायात हेमाडपंत म्हणतात, साईबाबा भक्त मागतील त्या इच्छा पुरवतात. अहो, त्यांनी तसं वचनच घेतलं आहे, जो जे मागे त्या त्या देई, हे ब्रीद जयाने बांधिले पायी, म्हणून म्हणतो कराही घाई, दर्शन घेई साईंचे. ते दर्शन उशीर न लावता घ्या, खऱ्या श्रद्धेने बाबांकडे मागा, सबुरी धरा. श्रद्धा आणि सबुरी आपण धरली तर कोडं सुटलंच म्हणून समजा. 15व्या अध्यायात ग्रंथकार म्हणतात, तुम्ही कोणी कोठेही असा, भावे मजपुडे पसरिसा पसा, मी तुमच्याही भावा सरिसा, रात्रंदिसा उभाची. तुम्ही कुठे असा, रात्रंदिवस मी तुमच्या जवळ आहे. अहो, सद्गुरू साईनाथ प्रसन्न कसे होतात. त्यांना प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या नको आहे, कष्ट उपवास तापास नको आहे आणि इंद्रिय दमन सुद्धा नको आहे. बाबांनी 19व्या अध्यायात असं म्हटलंय, तू मजकडे अनन्य पाही, तू मजकडे अनन्य पाही, पाहीन मी तुझकडे तैसाच मीही. म्हणून यापेक्षा साधी आणि यापेक्षा सोपी उपासना ती कोणती असेल. बाबांनी देहत्याग करून इतकी वर्षे गेली, पण हजारो लाखो करोडो भक्तांना आजही सद्गुरू साईबाबांचं अस्तित्व जाणवतं आणि बाबा आपल्या हाकेला धावून आल्याची प्रचिती केवळ महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे, तर जगभरात अनंत भक्तांना आलेली आहे. अहो, 25व्या अध्यायात बाबा म्हणतात, झालो मी जरी गतप्राण, वाक्य माझे माना प्रमाण, माझी हडे तुर्बतीमधून देतील आश्वासन तुम्हास. बाबा आज जरी देहधारी नसले
तरी त्यांची सद्गुरू म्हणून भक्ती केली तरी आपली फसवणूक होण्याची काळजी नाही आणि चिंता नाही. अहो, आजकाल आपल्या देशात स्वतःला देव म्हणवणारे, स्वतःला देवाचा अवतार म्हणवणारे, महर्षी म्हणवणारे अनेक गुरु आहेत. खरा सद्गुरू कोणता हे ओळखणं अवघड होऊन बनलंय. याचा उल्लेख करताना ग्रंथकार म्हणतात, स्वये जाते अनुभव नाही, काय तो शिष्याते देईल पायी, जयान अपरोक्ष अनुभव काही, सद्गुरु कधी न म्हणावा. ज्याला अनुभव नाही आणि जो शिष्याला काहीच देऊ शकणार नाहीये, ज्ञान देऊ शकणार नाहीये, त्याला सद्गुरु कसं म्हणावं. शिष्यापासून घ्यावी सेवा, स्वप्नातही न धरी ऐसिया भावा, उलट शिष्याचे निजदेह लागावा, इच्छी तो जाणा सद्गुरु. शिष्याकडून काही सेवा न घेणारे, उलट आपलं त्याग, आपला देह शिष्यासाठी देणारे जे असतात ते सद्गुरू असतात, असं ग्रंथकार म्हणतात. अहो, बाबांच्या भक्तीसाठी लागतं तरी काय? नुसतं पान किंवा फूल आणि आदर. भगवंत भुकेला भक्तीचा पाहुणा. अहो, 2 हाताचा नमस्कार सुद्धा सद्गुरू साईनाथ गोड मानून घेतात. 13व्या अध्यायात ग्रंथकार म्हणतात, 2 हात एक माथा, स्वये श्रद्धा अनन्यता, न लगे दुझे साईनाथा, एक कृतज्ञता ते भावी. फक्त 2 हात आणि एक मस्तक साईचरणी लीन झालं की साईंनी कृपा केली म्हणून समजा. बाबांना साकडं घालण्यासाठी प्रत्येक वेळी पैसे खर्चून शिर्डीला वारी करण्याची गरज नाही. त्यांना भक्ताने कोठूनही अक्षरशः 7 समुद्रा पलीकडून हाक जरी मारली तरी ते धावून येतात. मज न लागे गाडी होडी, विमान अथवा अगिन गाडी, हाक मारी जो मज आवडी, प्रगटे मी तो घडी अवलंबिजे अविलंबिजे. 40व्या अध्यायात सद्गुरू नाथांनी असं वचन दिलंय, साईबाबांनी असं वचन दिलंय, मज न लागे गाडी घोडी, विमान अथवा अगिन गाडी. भक्तांनो, मला तुमच्याकडे येण्यासाठी गाडी, घोडा, विमान, रेल्वे लागत नाही. हाक मारी जो मज आवडी, मला जो प्रेमाने हाक मारतो, प्रगटे मी तो घडी अविलंबीये. मी कुठल्याही विलंब न लागता क्षणात भक्तांच्या मदतीला हात देईल. असे साईबाबा त्यांच्या द्वारकामाईतील अखंड तेवणाऱ्या धुनीतील उदी हे खरं तर सर्व रोगांसाठी रामबाण औषध आहे. त्या उदीची किंमत श्रद्धा आणि सबुरी. उदीचे या केले चर्चन, आधी व्याधी होती निरसन. किती सुंदर म्हटलंय. हेमाड पंतांनी लिहिलेल्या या साई चरित्रात वेद, उपनिषद, गीता यांचं सार गोष्टी रूपात साठवलेलं आहे. त्यांचे सतत वाचन आणि त्यांचं सततचं मनन याचा उपदेश आपण आचरणात जर आणला तर मोक्ष प्राप्ती खऱ्या अर्थाने झाली म्हणून समजा. 53व्या अध्यायात ग्रंथकार म्हणतात, ग्रंथ नवे हा कल्पवृक्ष, संसार जना वाटे वृक्ष, मुमुक्ष भाविका केवळ मोक्ष, अनुभव प्रत्यक्ष पहावा. बाबांचं साई हे नाव किती छोटं, किती मधुर आणि उच्चारायला सुद्धा किती सोपं. अवघड जोडाक्षर नाही आणि जिभेला त्रासही नाही. साई, आओ साई. कुठलेही जोडाक्षर नाही, उच्चारायला अवघड. आणि या साई नामाचा उच्चार केला, साई नामाचा मंत्र आपण म्हटला, केवळ बाबांचं नाव घेतलं तर काय लीला होते. 10व्या अध्यायात इतकी सुंदर ओवी वापरली आहे ग्रंथकारांनी. सोडून या लाख चतुराई,
स्मरा नित्य साई साई, सोडून या लाख चतुराई, स्मरा नित्य साई साई, बेडा पार होईल पायी, संदेह काही न धरावा. ग्रंथकार म्हणतात, सोडून या लाख चतुराई, नित्य स्मरा साई साई, बेडा पार होईल पायी, संदेह काही न धरावा. शेवटचं आणि महत्वाचं कारण साई चरित्र का वाचावं, बाबांची भक्ती का करावी, निस्वार्थ भावनेनं का भक्ती करावी, याचं शेवटचं कारण, अहो बाबा आपल्या ऐहिक इच्छा पूर्ण तर करतातच, भक्तांच्या मनातल्या इच्छा मनोकामना साई माऊली जाणते. पण त्याचबरोबर तुम्हाला मला सगळ्यांना मोहमय संसारात ते गुरफटू देत नाही. हळूहळू सद्गुरू साईनाथ परमार्थाची गोडी आपल्याला लावतात, वारंवार दिशा दाखवतात आणि नित्य आनंदमय अशा मोक्षाकडे घेऊन जातात. म्हणूनच 44व्या अध्यायात साईनाथ म्हणतात, मज होऊनी अनन्य शरण, जया माझे अखंड स्मरण. मज होऊनी अनन्य शरण, जया माझे अखंड स्मरण, तयांचे मज माथा ऋण, फेडीन ऋण फेडीन उद्धरण करून या. माझे स्मरण जे जे करतील त्यांचं ऋण मी नक्की फेडेल. आज सद्गुरू श्री साई चरित्र हा ग्रंथ का वाचावा, बाबांची भक्ती का करावी, ह्याचा एक चिंतन करण्याचा भाग, निरूपण करण्याचा प्रयत्न मी केला आहे. या निरूपणातील चांगल्या गोष्टी बाबांच्या आहेत, उच्चारातील झालेल्या चुका माझ्या आहेत. लवकरात लवकर साई चरित्रातले जे 53 अध्याय आहेत त्या प्रत्येक अध्यायाचा भावार्थ, मतितार्थ रसाळ भाषेत आपल्याला सांगण्याचा मानस आहे. हा मानस शिर्डीचा तो देव अर्थात साईनाथ महाराज पूर्ण करून घेवत हीच शुभकामना व्यक्त करतो. ओम साईराम.